हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी मसाला खिचडी. आता सगळ्यांनाच माहीत आहे की गॅस सिलेंडरचा आता तुटवडा आहे, त्यामुळे कमी वेळेमध्ये तुम्ही कुकरमध्ये अशी मसाला खिचडी बनवू शकता. जास्त वेळ किचनमध्ये उभं राहायची गरज पण लागत नाही आणि आपला वेळ पण वाचतो. तर साहित्य बघूया आता मसाला खिचडीचं. इथे मी फ्लावर घेतलेले आहे, टोमॅटो, गाजर आणि वांगी घेतलेली आहे 3 ते 4 आणि एक बटाटा घेतलेला आहे कापून, त्याची साल पण काढून घेतलेली आहे. आणि इथे बिर्याणी मसाला, 2 कांदे कट करून घेतलेले आहे, मस्त हिरवागार कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे. आणि लसूण आपल्याला अख्खाच टाकायचा आहे. आणि इथे आपण घेतले मोहरी, जिरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि सोबतच आपण घेतलेला आहे कोथिंबीर जास्त घ्यायचा, मस्त हिरवागार, म्हणजे मग मसाला खिचडी छान अशी टेस्टी लागते. आणि आता इथे आपण घेतलेले आहेत तांदूळ. इथे मी 2 वाट्या तांदूळ वापरणार आहे. हे आता मी स्वच्छ धुवून साईडला ठेवून देते, म्हणजे वेळेवर गडबड होत नाही. तर कुकर गरम करून घेतला, त्याच्यामध्ये आता गरजेनुसार आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले, आता याच्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे सुरुवातीलाच टाकायचे, म्हणजे ते छान असे फ्राय होतात. आणि मस्त अर्धा मिनिटभर आता हे आपण फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मसाला खिचडीमध्ये आणखी भाज्या पण ॲड करू शकतात. आणि मस्तपैकी आता हे फ्राय झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूण. आणि लसूण इथे मी अख्खा वापरलेला आहे. अख्खा लसूण फ्राय होतो ना, तर मसाला खिचडी छान लागते खायला. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि आता याच्यामध्ये मी कांदा पण टाकून घेतला आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडीशी मी आता कोथिंबीर पण टाकून घेतली आणि हे मिक्स करून घेऊया. आता कढीपत्ता पण मी आताच टाकून घेतला. कढीपत्ता पण आमच्या झाडांचा आहे, घरी झाड लावलेलं आहे, त्याचा कढीपत्ता आहे. आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आणि 1 ते 2 मिनिटभर आता आपल्याला हे परतवून घ्यायचं, एक छान गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत. आणि अशा पद्धतीने अख्खा लसूण टाकल्यामुळे खिचडीची जी चव आहे ना, ती दुप्पट वाढते. आणि इथे लाल तिखट, बिर्याणी मसाला घेतला आहे, धनिया पावडर आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. आणि मसाला खिचडी करताना कधीही तुम्ही बिर्याणी मसाला वापरायचा. चिकन बिर्याणी मसाला नाही आहे, हा नॉर्मल बिर्याणी मसाला भेटतो तो आहे. सर्व साहित्य टाकून मिक्स करून घेतलं. आणि आता कट केलेल्या भाज्या स्वच्छ मी धुवून घेतल्या आणि आता त्या याच्यामध्ये मी टाकून घेतल्या. आणि व्यवस्थित आता हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटासाठी भाज्या परतवून घ्यायच्या, म्हणजे अशा पद्धतीने भाज्या परतवल्या की त्या जेव्हा आपण मसाला खिचडी खातो ना, तेव्हा त्याची टेस्ट पण छान येते. आणि किती मस्त अशा भाज्या दिसत आहे आपल्या, बघा इथे तुम्ही. आणि जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला तेव्हा माझा मुलगा मला बोललेला, मम्मी तू जेव्हा एडिटिंग करशील, व्हॉइस ओव्हर करशील, तेव्हा तू पण हे वाक्य बोलशील, लक्षात ठेव. आणि खरंच मी ते बोलले. आता अर्धा मिनिट हे असंच राहू द्यायचं आहे आपल्याला. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे धुतलेले तांदूळ. आणि इथे तुम्ही बिर्याणीचा तांदूळ पण वापरू शकता, पण मी इथे वाडा कोलम वापरलेला आहे. वाडा कोलम वापरला की मसाला खिचडी आणखी टेस्टी लागते. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तांदूळ टाकल्यावर पण आपल्याला हे सर्व साहित्य 1 ते 1.5 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे हा तांदूळ जो आहे ना, छानपैकी भाजला गेला ना की मग खिचडी आणखी छान लागते खायला. आणि मी नेहमी याच पद्धतीने बनवते. कधी पण मी तांदूळ टाकले ना की ते व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिट परतवून घेते. आता हे परतवून झालेलं आहे आपलं व्यवस्थित, तुम्ही बघू शकता इथे 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ वापरलेला, तर मी इथे 2.25 ग्लास पाणी वापरणार आहे. आणि आमच्या घरी थोडीशी अशी जास्त झालेली खिचडी खातात, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी एक्स्ट्राचं टाकते. पाणी टाकल्यावर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि याला आपल्याला आता थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे की खिचडी आपली लवकर तयार होते. आणि आता हे मिक्स करून झालेलं आहे. याला आता थोडीशी उकळी आली की आपण याच्यामध्ये कट केलेला कोथिंबीर पण टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर वरून टाकायचा, म्हणजे कोथिंबीरची टेस्ट आणखी येते या खिचडीमध्ये. झाकण लावून आता आपल्याला याच्या लो टू मीडियम हीटवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी कुकर थंड करून घेतला. आता आपण कुकर उघडून बघूया. तर बघा इथे किती मस्त अशी मसाला खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने ही खिचडी एकदा नक्की बनवून बघा, खूप छान लागते. तर बघा किती छान सुरेख असा रंग आलेला आहे खिचडीला, आणि टेस्टी पण तेवढीच होती.
तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.